घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या. खामगावात पतीनेच लोखंडी रॉडने फोडले डोके. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रेल्वे गेट परिसरात पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने सब्बल डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे गेट परिसरातील झोपडपट्टीत राहणारा आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके वय 25 आणि त्याची पत्नी सविता प्रकाश सोळंके वय 22 यांच्यात गुरुवारी 14 मेच्या रात्री 11:30 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात प्रकाशने घरातील लोखंडी सब्बल उचलली आणि सविताच्या डोक्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात सविताचा चेहरा आणि डोके पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाले. या घटनेची माहिती फिर्यादी संजय शेनाजी मेढे यांना पूजा रमेश सोळंके याने दिली. संजय मेढे तातडीने आरोपीच्या घरी धावले असता सविता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली दिसली. आरोपी प्रकाश सोळंके हा हातात रक्ताने माखलेली सब्बल घेऊन तिथेच उभा होता. मी सविताला मारले आहे आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला हजर होत आहे, अशी कबुली संजय मेढे यांच्यासमोर देऊन आरोपी तिथून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी संजय मेढे यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश सोळंकेविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा अपराध क्रमांक 267/2026 दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास पाटील करत आहेत. ऐन मध्यरात्री घडलेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेचा असा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घडलेली आहे त्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे? दिनांक 14/5/2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला एक इसम आला, प्रकाश रूपलाल सोळंके, सोबत त्याची आई पण आली. त्यांनी सांगितले मी माझ्या बायकोला मारहाण केलेली आहे. तर तात्काळ आम्ही खात्री करण्यासाठी PSI सदर आमच्या महिला पोलीस ज्या रात्रीला नाईट ड्युटीला होते PSI ह्या स्वतः घटनास्थळी गेल्या. त्यांनी घटनास्थळावर गेले असताना रेल्वे स्टेशनच्या जवळ अतिक्रमित झोपड्या आहेत सर, रेल्वे स्टेशनच्या जवळ त्या अतिक्रमित झोपड्यामध्ये राहत असलेले प्रकाश रूपलाल सोळंके हा त्याच्या वडील, आई आणि त्याच्या पत्नीसह राहतो. मागील 20 वर्षापासून ते खामगावमध्ये राहतात. मूर्तीचा व्यवसाय करतात, मूर्ती बनवण्याचा. त्याच्या पत्नीचा आणि त्याचा वाद झाला. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी लोखंडी सडेने त्याच्या पत्नीच्या डोक्यावर मारून तिची हत्या केलेली आहे. ती खात्री होताच आम्ही तात्काळ SDPO श्री प्रदीप पाटील सर, ॲडिशनल SP लोढा सर, गायकवाड सर आणि माननीय SP साहेब यांना सदर घटनेची माहिती दिली व तात्काळ SDPO साहेबांनी पण घटनास्थळी भेट दिली, आम्ही पण भेट दिली, फॉरेन्सिक टीमने भेट दिली आणि तात्काळ घटनास्थळावर आम्ही आमची कायदेशीर पंचनामा कारवाई करून संजय सोनाजी मेढे हे तिथेच राहतात. त्यांना घटनेची माहिती मिळाली होती, ते साक्षीदार होते. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रूपलाल सोळंके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांनी त्याच्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून मारहाण करून जीवे ठार केलेले आहे आणि तात्काळ आम्ही लगेच अर्ध्या तासात आरोपीला अटक केलेली आहे.